नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. रेशन कार्डची ई-के-वाय-सी कशी करायची याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आपणा सर्वांना माहीत आहे की रेशन कार्डची ई-के-वाय-सी करणं बंधनकारक आहे. 31 मार्च 2025 पूर्वी तुम्ही जर ई-के-वाय-सी केली नाही तर तुमचं रेशन हे बंद होणार आहे. रेशन कार्डची ई-के-वाय-सी करण्यासाठी शासनानं वेळोवेळी आवाहन केलेलं होतं आणि यामध्ये ई-के-वाय-सी करण्यासाठी तारीखही दिलेली होती आणि ह्या तारखांमध्ये वाढही करण्यात आलेली होती. आता 31 मार्च 2025 ही तुम्हाला लास्ट तारीख देण्यात आलेली आहे. त्यापूर्वी जर तुम्ही ई-के-वाय-सी केली नाही तर तुमचं रेशन बंद होऊ शकतं. आता काही लोक हे गावापासून दूर आहेत, त्यामुळे त्यांना ई-के-वाय-सी करण्यासाठी गावाकडे येण्याची आवश्यकता असते. परंतु आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की तुम्ही ऑनलाईन घरबसल्या कुठेही न जाता तुम्ही रेशन कार्डची ई-के-वाय-सी कशी करू शकता. ई-के-वाय-सी करण्यासाठी तुमचं रेशन कार्डमध्ये नाव असणं आवश्यक आहे आणि तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे. या 2 गोष्टी असल्यानंतर तुम्ही घरबसल्या रेशन कार्डची ई-के-वाय-सी करू शकता. तर ई-के-वाय-सी कशी करायची चला मग पाहूयात. सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअरवरून मेरा के-वाय-सी हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचे आहे. त्याचबरोबर प्ले स्टोअरवरून तुम्हाला आधार फेस आर-डी हे ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. म्हणजे मेरा के-वाय-सी एक ॲप्लिकेशन आणि आधार फेस आर-डी हे 2 ॲप्लिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचे आहेत. त्यानंतर ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल. यामध्ये आपलं राज्य महाराष्ट्र निवडून घ्या. महाराष्ट्र निवडल्यानंतर तुम्हाला व्हेरिफाय लोकेशन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. व्हेरिफाय लोकेशन या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्हेरिफिकेशन फेल्ड जर असं दाखवत असेल तर तुम्हाला लोकेशन ऑन ऑफ करायचं आहे. ऑन ऑफ केल्यानंतर परत व्हेरिफाय लोकेशन या पर्यायावरती क्लिक करा. नंतर आता तुमच्यासमोर तुमचा आधार नंबर टाकण्यासाठी इंटरफेस दिसेल. इथं आधार नंबर टाकून जनरेट ओ-टी-पी या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. जनरेट ओ-टी-पी या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर ओ-टी-पी येणार आहे. तो ओ-टी-पी टाकून तुम्हाला खालचा जो कॅप्चा कोड आहे तो कॅप्चा कोड टाकून सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. सर्व माहिती तुमच्यासमोर दिसणार आहे. त्यानंतर तुम्हाला फेस ई-के-वाय-सी या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. इथं तुम्ही पाहू शकता युजरची पूर्ण माहिती तुम्हाला दिसत आहे. नाव, राज्य, जिल्हा, रेशन कार्ड नंबर. त्यानंतर फेस ई-के-वाय-सी या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे जे कन्सेप्ट आहे ते ॲक्सेप्ट करायचं आहे. ॲक्सेप्ट केल्यानंतर तुमच्यासमोर आधार ऑथेंटिकेशनचं जे ॲप्लिकेशन आहे ते ऑटोमॅटिक सुरू होणार आहे. तुम्ही इथं पाहू शकता. त्यानंतर तुमचा फ्रंट कॅमेरा ओपन होईल. त्या फ्रंट कॅमेऱ्याने त्या युजरचा फोटो घ्यायचा आहे. फोटो घेताना तुम्हाला पापण्या ब्लिंक करायच्या आहेत. ब्लिंक केल्यानंतर तुमचा जो फोटो आहे तो घेतला जाणार आहे आणि फोटो घेतल्यानंतर 2-3 वेळेस तुम्हाला फोटो ट्राय करायचा आहे. पापण्या तुमच्या ब्लिंक करायच्या आहेत. त्यानंतर तुमचं ई-के-वाय-सी स्टेटस असं दाखवणार आहे. के-वाय-सी होणार आहे आणि असं दाखवणार आहे ई-के-वाय-सी रजिस्टर्ड सक्सेसफुली आणि त्यानंतर डेट अँड टाईम दिसणार आहे. त्याला तुम्हाला ओके करायचं आहे. तुमचा जर फोटो घेत नसेल तर तुम्हाला 2-3 वेळेस ट्राय करायचा आहे. फोटो घेत असताना तुमच्या पापण्या तुम्हाला ब्लिंक करायच्या आहेत. ब्लिंक केल्यानंतर तुमचं 2-3 वेळेस ट्राय केल्यानंतर तुमचं जे आहे ई-के-वाय-सी पूर्ण होणार आहे. अशा प्रकारे तुम्ही मोबाईलद्वारे घरबसल्या रेशन कार्डची ई-के-वाय-सी करू शकता. ई-के-वाय-सी करत असताना तुम्हाला काही अडचणीत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असल्यास मित्रांसोबत नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपले टेलिग्राम चॅनल आहे तेही तुम्ही जॉइन करू शकता.